नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महावितरण अंतर्गत म्हणजेच की मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे। या मार्फत मित्रांनो भरपूर साऱ्या जागा भरल्या जाणार आहेत, ज्या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आपण संपूर्ण काही ए टू झेड माहिती याद्वारे आपण मिळवणार आहोत, तर व्हिडिओला काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो, जी की 6/2023 ला येणारी जाहिरात होती 6व्या महिन्यातली, परंतु मित्रांनो ही जी आहे दिनांक 29/12/2023 ला ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर काय कोणकोणती पदे आहेत किंवा काय याचे कंडिशन आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊ। यामध्ये त्यांनी सांगितलेली जी माहिती आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यक्षमते येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक, जे की आपण फक्त आता विद्युत सहाय्यक या पदाची आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यासाठी भरपूर पदसंख्या आहे। तर पदाची वेतन गट 4 मधील विभागीय स्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो, थोडक्यात तुम्ही काळजीपूर्वक पहा, ही कंत्राटी भरती नसून जरी या ठिकाणी यांनी मायना दिला असेल की 3 वर्षासाठीच ही कंत्राटी भरती आहे, पण समोर त्यांनी असं देखील मेन्शन केलं आहे की विद्युत सहाय्यक या पदाच्या 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या त्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाचा अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर समावून घेण्यात येईल। म्हणजे की मित्रांनो, तुम्ही 3 वर्ष जर त्या ठिकाणी एका जागी टिकून काम केला तर तुम्हाला पुढे चालून जे आहे जे की परमनंट देखील केलं जाणार आहे। तर परमनंटसाठी जे तंत्रज्ञ पद आहे टेक्निशियन, या पदावर तुम्हाला कायमस्वरूपी जे की भरती केलं जाणार आहे, यांनी स्पष्टपणे या कॉलम मध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे ही जाहिरात देखील तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे। जर तुम्ही या जाहिरातीसाठी पात्र ठरत असाल तर आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो। तर पाहू शकता या ठिकाणी तब्बल जागा जी आहेत ते आहेत 5347 जागा आहेत मित्रांनो। तर कोण अर्ज करू शकणार आहे या संदर्भाची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। तब्बल जागा 5347 आणि प्रत्येक प्रवर्गास म्हणजे की प्रत्येक कॅटेगरीसाठी भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आणि मित्रांनो, ही जी आहे सर्वात लेट प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे, त्यामुळे या ठिकाणी भरपूर जागा जी आहेत जे की ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती आता आपण पाहूया। तर यामध्ये जे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे की 10वी प्लस किंवा 12वी, तर 10वी-12वी बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे। म्हणजे की 10वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे। आणि त्यासोबतच आणि मध्ये म्हटलेलं आहे की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे की ITI व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी 20 तांत्रिक किंवा तारतांत्रिक अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिमंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका 20 तांत्रिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र, म्हणजेच की ITI वायरमॅन तुम्ही अप्लाय करू शकता डायरेक्टली। डोंट वरी, ITI जे 20 तांत्रिक किंवा तारतांत्रिक तुमचा अभ्यासक्रम झालेला असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता। 10th प्लस ITI 10th प्लस ITI वायरमॅन हे पदाचे जे पोरं आहेत ते तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, काही हरकत नाही। त्यांनी स्पष्टपणे यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुम्हाला मानधन किती मिळणार आहे, हे सुरुवातीचं मानधन आहे, तर जे की 3 वर्षासाठीचं मानधनीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जे की प्रथम वर्ष मानधन आहे 15,000 रुपये, द्वितीय वर्ष मानधन आहे 16,000 रुपये आणि जे की तृतीय वर्ष मानधन आहे 17,000 रुपये आहे। त्यानंतर जे आहे तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी करून घेतलं जाणार आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे या ठिकाणी की विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर 25,000 जे की या ठिकाणी त्यांनी पे लेवल थोडं इन्क्रीज करण्यात येईल असं सांगितलेलं आहे। आणि एकूण जे आहे जे की 50,800 जे की 35 या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल, जे की तुमचा हायेस्ट पे लेवल या ठिकाणी त्यांनी थोडक्यात मेन्शन केलेलं आहे। तर या ठिकाणी थोडक्यात त्यांनी पदावरनुसार जे की रुपये मेन्शन केले, ज्या प्रकारे तुमचं इन्क्रीजमेंट होणार असेल त्या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे। तर महत्त्वाच्या तारखामध्ये यांनी अजून परीक्षेचे जे ऑनलाईन अप्लाय जे की या एक्झामची या भरतीची लिंक आलेली नाही आहे, तर लवकरच याची तारीख देखील जाहीर करण्यात येणारी आहे। परंतु त्यांनी ही प्री जे की ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे, जे की या पदांकरता एवढ्या पदांकरता जे की भरती होणारी आहे। त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी त्यांच्यासाठी देखील ही राखीव जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर प्रत्येक प्रवर्गासाठी आहे आणि निवड पद्धतीमध्ये तुमची ऑनलाईन जे की एक्झाम होणारी आहे, जे की CBT घेतली जाणारी आहे। त्यानंतर टेक्निकल प्रोफेशन देखील त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। तर यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही पाहून घ्या। तांत्रिकी व्यवसायातील विषयाचे ज्ञान जे की प्रोफेशनल नॉलेज, एकूण 50 प्रश्न असतील आणि 110 गुण असेल
आणि त्यानंतर सामान्य अभियोगिता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड यासाठी नाही आहे. GK हा सब्जेक्ट नाच्या बरोबर आहे. त्यानंतर तर्कशास्त्र म्हणजे की रिझनिंग आहे. त्यानंतर जे की क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे की मॅथ आहे आणि मराठी भाषा एवढे जे आहेत. आणि यासाठी पाहू शकता जे की रिझनिंगचे 40 प्रश्न आहेत, त्यानंतर मॅथचे 20 प्रश्न आहेत, मराठी भाषेचे 20 प्रश्न आहेत. असे एकूण मिळून जे आहे 130 प्रश्न असणारे आहेत आणि गुण जे आहेत जे की 150 गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि 2 तासाची तुमची परीक्षा असणारी आहे आणि यासाठी निगेटिव्ह मार्किंग ही आकारण्यात आलेली आहे. तर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणारे आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर याची अर्ज करण्याची जी ऑनलाईन लिंक आहे ती लवकरच जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध होणारी आहे मित्रांनो. आणि जशी उपलब्ध होईल ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून टाकू, जेणेकरून तुम्हाला तिथून फिलअप करता येईल. त्यामुळे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी परीक्षा शुल्क पाहू शकता जे की खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता जे की 250 रुपये प्लस GST आहे. तर जे राखीव आहेत त्यांच्यासाठी 125 रुपये प्लस GST आकारलं जाणार आहे. तर फी देखील एकदम अफोर्डेबल आहे. त्यामुळे पद देखील 3 वर्षांना का होईना पण तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे. त्यामुळे खूप मोठी संधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही ITI प्लस वायरमॅनचे कॅन्डिडेट असाल तर तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तुम्ही तिथून जॉईन करा. जेव्हा कधी याची लिंक अवेलेबल होईल ती आपल्या चॅनलवर लगेचच्या लगेच अपलोड करण्यात येणारी असेल मित्रांनो. तर मित्रांनो अशी होती ही माहिती जी की आपण मिळवलेली आहे. तर जसे काही याचे महत्त्वपूर्ण अपडेट पुढील काळामध्ये येतील ती आपल्या चॅनलद्वारे व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला दिले जातील. त्यामुळे सर्व काही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.